सर, जवळपास 2 दशकांनंतर आता दोन्ही ठाकरे बंधूंची युती होतीये. दोघं जण एकत्र येत आहेत. काय भावना आहेत? एक आनंदाचा क्षण आहे, सुखद ऐतिहासिक क्षण आहे. तमाम मनसे सैनिकांना तर आहेतच आहेत, शिवसैनिकांना आहेत, पण तमाम मराठी माणसाला आणि विशेषतः या राज्यावरती प्रेम करणारा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ह्याच्याबद्दलचा एक कुतूहल होता, एकाबद्दलचा जो अपेक्षा होती आणि तो आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही आता शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये यापूर्वी संघर्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. आता युती जेव्हा होतीये तेव्हा हे संघर्ष मागे विसरून खांद्याला खांदा लावून काम करणं सोपं वाटेल का? स्वप्न होईल आणि या अगोदर जे द्वेष एकमेकांच्या मनामध्ये राजकीय दृष्टिकोनातून निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत होता, तो आज त्याच जिद्दीने आणि त्याच आत्मविश्वासाने मला असं वाटते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करतील. आता मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रांचा आशीर्वाद आणि साथ मिळावा ही अपेक्षा आहे आणि म्हणून जे स्वर्गीय बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की दोघांनी एकत्रित यावं, आज मला असं वाटतं ते कुठेतरी या गोष्टीला साक्षीदार होत असताना आशीर्वाद देत आहेत. आता ही निवडणूक किंवा ही युती ठाणे आणि मुंबईची समीकरणं बदलू हे शकेल? आता पत्रकार परिषदामध्ये चर्चा होईल. हां, पण नक्कीच आता जे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर जो घसरत चाललेला आहे, त्यात आशेचा किरण म्हणून घेऊन या युतीकडे आपण पाहायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही बेस्ट कामगार सेनेचं अध्यक्षपद तुमच्याकडे आहे. तुम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये आता नंतर ही निवडणूक पहिल्यांदाच होते. तुमची जबाबदारी काय असेल? आणि आमची जबाबदारी पूर्ण महानगरपालिका मुंबईची आहे, पुण्याची आहेत, नाशिकमध्ये जिकडे जिकडे प्रचाराला आमचे लागणार आहेत ते येत आहेत. पण नक्कीच काही करून घेऊन या सर्व युतीतल्या असलेल्या लोकांच्या उमेदवारांना निवडून आणणं हाच आमची भूमिका राहणार. महापौर ह्या युतीचा होईल असं नक्कीच महापौर आमच्या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनाच्या पक्षाचा राज ठाकरेंच्या साक्षीने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य कुटुंबातला मराठी माणूस भगवा हातात घेऊन होईल.